तर यंदा निर्जली एकादशी ही 6 जून वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे. हा शुभ दिवस आहे. हा दिवस श्री विष्णूला समर्पित केला जातो. ज्येष्ठ महिन्यातील तर मराठी वर्षातील तिसरा महिना ज्येष्ठ महिना सुरू झालेला आहे. ज्येष्ठ महिना अनेक अर्थाने अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी तिथी निर्जला एकादशी म्हणून ओळखली जाते. संपूर्ण वर्षामध्ये येणाऱ्या 24 एकादशीपेक्षा निर्जली एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये शुद्ध पक्षामध्ये आणि वद्य पक्षामध्ये एकादशी येते. तर या प्रत्येक एकादशीचं महत्त्व आणि महात्म्य वेगवेगळं आहे. तसंच प्रत्येक एकादशीचं नावही वेगवेगळं आहे. आणि 6 जूनला जी एकादशी आलेली आहे, या एकादशीला निर्जला स्मार्त एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवशी निर्जला एकादशीच्या दिवशी श्री विष्णूच्या पूजनाने, भजनाने आणि उपवास केल्याने जीवनातील अडथळे दूर होत असतात. घरात सुख समृद्धी लाभत असते. या दिवशी भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. म्हणून या अत्यंत शुभ दिवशी निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळीच अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होते. जीवनातील अडचणी दूर होतात. सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होऊन 7 पिढ्याची दारिद्र्यही कमी होत असते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. घरातील कर्ज असेल किंवा मुलाचं लग्न योग्य वेळात ठरत नसेल किंवा कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, मुलाला चांगली नोकरी लागत नसेल, तर सर्व कामामध्ये यश मिळत असते. कारण ही एकादशी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. म्हणून या दिवशी उपवास कसा करावा, उपाय कसे करावे, सेवा कशी करावी आणि महत्त्व काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री विष्णुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, तर हा दिवा आपल्याला का लावायचा आहे. तर पहा, आपल्या घरामध्ये मुलाची पतीची प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही, कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आणि घरामध्ये एवढा पितृदोष वाढलेला आहे की मुलाच्या शिक्षणात किंवा त्याला चांगली नोकरी लागत नाही, तो चिडचिडपणा करायला लागतो. चिडचिडपणा केल्यामुळे त्याला कोणत्याही कामामध्ये अपयश येत असते. मुले किंवा पती असेल, जास्त राग त्यांना येतो, तापट स्वभावाचे बनत असतात आणि चिडचिड केल्यामध्ये घरामध्ये वातावरण शुद्ध राहत नाही. आपल्या तोंडातून नकळत कळत असे शब्द निघत असतात, ज्यामुळे आपल्याला नकळत कळत एखाद्या पापापासून किंवा एखाद्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश येत नाही. कळत नकळत आपल्या तोंडातून एखादा शब्द उच्चारल्यानंतर घरात अशुद्धतेचे वातावरण तयार होते. म्हणून चुकूनही या दिवशी असे शब्द बोलू नका, ज्यामुळे निर्जली एकादशीचं व्रत हे नाही केलं तरीही चालेल, पण अपशब्द बोलू नका. एखाद्या गरीब व्यक्तीचा किंवा आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान करू नका. तुळशीचे पान तोडू नका, आदल्या दिवशी तोडून ठेवायचे आहे. तर पहा, असं म्हटलं जाते की ज्येष्ठ मासातील एक महत्त्वाचं व्रत म्हणजे निर्जला एकादशी. निर्जला एकादशीला दोन्ही वेळेत मध्ये आपल्याला काहीच खायचं नाही. या दिवशी फळे, फुले आणि तुळशीचे पान श्री विष्णूला अर्पण करावे. या दिवशी पाणी देखील प्यायचे नाही असा नियम आहे, कारण ही एकादशी निर्जला एकादशी म्हणून ओळखली जाते. तर यंदा मराठी वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येत असतात, पण असं म्हटलं जाते की संपूर्ण वर्षातील दुसरी कोणतीही एकादशी न करता या एकादशीचे व्रत विधीपूर्वक केले जाते. तर सर्व एकादशीचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते ही एकादशी केल्याने. म्हणून या एकादशीला खूप महत्त्व दिले जाते. या एकादशीच्या दिवशी काही न खाता पिता हा उपवास केला जातो. श्री विष्णूची विधिवत अभिषेक, पूजा आणि पंचोपचार केला जातो. या दिवशी भक्त गायन, नृत्य करून रात्री जागरण करत असतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा श्री विष्णूचे यथासांग विधिवत पूजा करून गरजू व्यक्तींना, ब्राह्मणांना दान केले जाते. या दिवशी हे व्रत केल्याने दीर्घायुष्य लाभत असते, सदृढ आरोग्य प्राप्त होत असते. आजच्या धगधगीच्या जीवनात सगळ्यांना प्रश्न पडतो की हा व्रत निर्जली उपवास कसा करावा. ज्यांना दवाखाना चालू आहे किंवा गोळ्या चालू आहे किंवा आजारपण आहे, तर त्यांनी हा उपवास कसा करावा.
तर पहा, असं म्हटलं जाते की आजच्या धगधगीच्या जीवनात सगळ्यांना हे व्रत करणं शक्य होत नाही. त्यामुळे संपूर्ण अन्न पाण्याचा त्याग करून नाही तर निदान फक्त फलहार करून हे व्रत करण्याचा प्रयत्न नक्की करावा. या दिवशी फळामध्ये आपल्याला सफरचंद असेल, संत्र असेल, केळी असेल किंवा ज्यूस असेल, दूध असेल, हे पदार्थ खायचे आहे. चुकूनही या दिवशी भात करू नये. तर पहा, निर्जली एकादशीचे व्रतचरण आणि श्रीहरी विष्णूच्या पूजनाचा संकल्प या दिवशी करायचा आहे. श्रीहरी विष्णूची मूर्ती असेल, फोटो असेल तर आपल्याला सर्वात प्रथम एका तांब्याच्या ताटामध्ये ठेवून पंचामृताने जल, दूध, साखर, तूप या पंचामृताने श्रीहरी विष्णूचा अभिषेक करायचा आहे, जल अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीचे मंजुळ असेल, पाने असेल, फुले असेल, फळे असेल, श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे आहे. तुपाचा दिवा शुद्ध लावायचा आहे. गाईच्या तुपाचा दिवा, 2 वातीचा दिवा लावायचा आहे. नैवेद्य आपल्याला श्रीहरी विष्णूला खिरीचा दाखवायचा आहे. आणि त्यानंतर आरती आपल्याला या दिवशी मनापासून करायची आहे. नमस्कार सर्वांनी करायचा आहे. सर्वांना खिरीचा वाटप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूचे सहस्त्रनामाचे 3 वेळा पठण करायचे आहे. या दिवशी यथाशक्ती दान करावे. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यानुसार आपली पूजाविधी करावी. षोडशोपचारे पूजा केली नसेल तर पंचोपचारी पूजा करावी. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा पाळून एकादशीचे व्रतचरण केले जाते. म्हणजे या दिवशी आपल्या कुलदेवतेची पूजा करून कुलदेवताचा आशीर्वाद घेऊन नित्य सेवा करून निर्जला एकादशीला जागरण करून भजन कीर्तनात रात्र जागवली जाते. एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये. व्रतदिनी केवळ फलहार नक्की घ्यावा. ज्यांना केवळ फलहार करणे शक्य होत नाही त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो या दिवशी कांदा, लसूण युक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. कारण एकादशीच्या दिवशी कांदा, लसूण जर खाल्ला तर आपल्याला राग येऊ शकतो. रागामध्ये आपण नकळत आपल्या तोंडातून अपशब्द निघत असतो. म्हणून या दिवशी चुकूनही कांदा, लसूण खाऊ नका. एकादशी दिनी केलेल्या व्रतानुसार दुसऱ्या दिवशी उठून सणाधिक कार्य आटोपल्यानंतर म्हणजे सकाळची पूजा केल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीहरी विष्णूची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीहरी विष्णूचे व्रत करावे, चरण करावे, आचरण करावे आणि या काळात कोणतेही अपशब्द बोलू नये. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये, मनामध्ये वेगळा विचार करू नये. तसेच व्रताचरण करत असताना मनाभावाने श्रीहरी विष्णूला आपल्या चुकीची क्षमा याचना करावी. तर पहा, पंचांगानुसार निर्जला एकादशीची तिथी 6 जून वार शुक्रवार रोजी दुपारी 2:15 वाजता प्रारंभ होणार आहे आणि 7 जून वार शनिवार आहे. तर या दिवशी 4:47 वाजता संध्याकाळी समाप्ती होणार आहे. तर निर्जला एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी सोडला जातो. म्हणजे ती या व्रताची सांगता 7 जून रोजी केली जाणार आहे. तर हा उपवास आपल्याला शुक्रवारच्या दिवशी 6 जूनला करायचा आहे. तर निर्जला एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये. तर पहा, ही जी निर्जला एकादशी आहे ही आपल्या हिंदू धर्मामध्ये कठीण एकादशीपेक्षा एक एकादशी निर्जला एकादशी आहे. असं म्हटलं जाते की ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला ही एकादशी येत असते. असं म्हटलं जाते की निर्जला एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशी पुण्य आपल्याला लाभत असते. निर्जला एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापापासून मुक्तताही मिळत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये मोक्षाची प्राप्ती मिळत असते. असं वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की पांडवांमध्ये भीमसेनेने सर्व एकादशीचे पुण्य मिळवण्याकरिता हे व्रत पाळले होते. म्हणूनच याला भीमसेनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जाते. हे जे व्रत आहे आत्मशुद्धी, तपश्चर्या आणि श्रद्धेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. म्हणून या दिवशी शुद्ध तुपाचा दिवा लावून श्रीहरी विष्णूचे ध्यान करावे आणि एक शुद्ध तुपाचा दिवा तुळशीजवळ लावून आपल्या मनातील इच्छा मागावी, ज्यामुळे प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते
आणि श्रीहरी विष्णूबरोबरच माता लक्ष्मीची सेवा या दिवशी करायची आहे. तर या दिवशी विष्णू सहस्त्रनामाबरोबरच आपल्याला 3 वेळा श्री सुक्तम या पठणाचं 3 वेळा पठण करायचं आहे किंवा अथर्वशीर्षाचं पठण तुम्ही 3 वेळा करू शकता, ज्यामुळे माता लक्ष्मीबरोबर गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. अशा पद्धतीने हा दिवा लावून अशी प्रार्थना करावी आणि घरातील नकारात्मकता, शत्रुपीडा आणि घराची, मुलाची, पतीची भरभरून प्रगती होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. म्हणून हा उपाय करून पहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.